लातूरच्या महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे लातूरकरांचा जो कचरा आहे तो रस्त्यावर टाकला जातो। आपण पाहू शकताय की हे विलासराव देशमुख महामार्ग आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर आजूबाजूला मोठे मोठे हॉस्पिटल आहेत आणि त्या ठिकाणी दोन्ही साईडला रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे जे ढीग आहे ते साचलेले आहेत। रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत। नागरिकांना या कचऱ्याचा मोठा त्रास आता सहन करावा लागत आहे। नागरिकांना दुर्गंधीचा सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे आता लातूरकरांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। या भागात कचऱ्याचा विळखा पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर लातूरमध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये लातूर शहर हे 1 नंबर आलं होतं। त्यानंतर आता महानगरपालिकेने याकडे आता दुर्लक्ष केले आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया। काय सांगाल की आपण जर पाहिलं तर मोठे मोठे कचऱ्याचे ढीग आहेत, दुर्गंधी पसरली आहे। इथं आम्ही येत जात असतो, तर त्यामुळं काय आम्हाला वास येतो। इथं पाठीमागच आमचं घर आहे, तर त्यामुळं कचऱ्याचा एकदम वास येतो येत जात असताना। इथं बाजूला सिव्हिल हॉस्पिटल आहे, तर त्यामधले पेशंट वगैरे याची दुर्गंध असल्यामुळं रोगराईनं त्रस्त झालेत लोक। अहो सर, हे माग बंद केलं होतं, इथला डेपो बाहेर टाकला होता। नंतर आता त्याने चालू केलंय आणि रोज येत जात असताना एवढा वास आणि एवढी दुर्गंधी असते की तुम्ही बघा ना, इथं समोर काय काय पडलंय काय नाही, सगळ्या अख्ख्या म्हणजे शहराची दुर्गंधी आणून इथं टाकतात। हे रस्त्याने आहे ना, आणि मेन सिटी मधला आहे रस्ता ही आहे। तर ही अगोदर नव्हतं, मध्ये 2-4 महिन्याखाली बंद केलं होतं, पण नंतर या अजून नंतर चालू केले सर। ही आता शांत आहे म्हणून वास येत नाही। आता थोडं उद्या सकाळी या बुलडोजर ही ती चालू केले ना, हातगाड्या जे येऊन बसले ना, एवढा दुर्गंधी पसरतो। इथं शाळा आहे, दवाखाने आहेत, त्याच्यामुळं नागरिकाला भरपूर त्रास व्हायला लागला। प्रश्न आहेत की महानगरपालिकेने जो कचऱ्याचे ढीग शहरामध्ये साचलेले आहेत ते काढून दूर टाकावे अशी त्यांची मागणी आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।